ए शन, कुठं चालला तू? कुठं चालला तू? कुठं चालला? कुठे चालला तू? थंडा लागते लादी. आता मुळ्याची भाजी बघा किती दिली. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि काल रात्रीची जी सगळी भांडी होती ती घासायला घेतली. पहिला उठले, केस वगैरे धुतली, देवपूजा केली. त्याच्यानंतर मग हे सगळं भांड्यांचा पसारा उरकायला घेतला, कारण खूप सारी भांडी पडलेली आणि खूप पसारा होता. जसं आपल्या घरात काही कार्यक्रम असला की केवढा पसारा होतो ते तुम्हाला माहीतच असेल. ज्याच्या होत असेल त्यांना माहीत असेल. तर एवढा पसारा झालेला का तो मला पहिला आवरायचं कसं ते विचार येत होतं, म्हणून पहिला सुरुवात केली भांडी घासण्यापासून. मग बाकीची सुरुवात केली, जे झाडू वगैरे सगळं मारून. त्याच्यानंतर ओटा साफ करायला घेतला, कारण काल रात्री ओटासुद्धा आम्ही साफ नव्हता केला आणि सगळं चिकनचं वगैरे बनवलेलं होतं. तर मग मी साफ करायला घेतला, कारण आज माझा सोमवार होता. सोमवारी मी व्हेज खाते, नॉनव्हेज खात नाही गौरांच्याने मी. म्हणून मग ओटा पुसायला घेतला, कारण मग ते नॉनव्हेज बनवलेलं होतं त्याच्यावरच जर आपण भाजीचं बनवलं तर ते नको, म्हणून मी पहिला ओटा साफ करायला घेतला. म्हणजे ओटा साफ केला म्हणजे चहा वगैरे ठेवेल. चहा पण बनवला नव्हता मी, त्याच्या अगोदरच भांडी घासून घेतली. पहिला मला ओटा पुसते आणि मग चहा वगैरे बनवते आणि मग चहा पिते. तर ओटासुद्धा पुसायला घेतला. असं करून मी सगळी कामं उरकली आणि मग शांतपणे बसली. असं काम झाल्याशिवाय मला शांत वाटत नाही. आणि कार्यक्रम असला ना, मला तर असं वाटतं ना की कुठं बाहेर जायच्या अगोदर ना माझं काम पूर्ण पाहिजे, म्हणजे घर टापटीप पाहिजे, म्हणजे आल्यावर काय त्रास नाही. पण त्या दिवशी साखरपुड्या दिवशी एवढी घाई गडबड झाली का तुम्हाला काय सांगू, डेंजरवाली घाई गडबड झाली. नवरीची वेणी इथंच विसरलो आम्ही घरी, एवढी घाई गडबड झाली. आता मुळ्याची भाजी बघा किती दिली. मुळ्याची भाजी केवढी सारी दिली आत्याने. परत यात असल्या वाळाच्या भाजीच्या शेंगा, परत येत आहे तुरीच्या शेंगा दिल्यात. तुरीच्या शेंगा, साधी गावची त्यांच्या इथं लावतात हे मुळा. मुळा त्यांच्या इथं लावलेला आहे. हा मुळा आत्याच्या इथं. हॅलो, गुड आफ्टरनून. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. मग सकाळीच झाले, पण आत्ता मी काय बोलते वेलकम. आता वाजलेत 1. आता जेवले मी आणि कालचं काय चिकन वगैरे आहे, चिकन आहे, भाकरी आहे, भात गरम केला आहे. आमचा सोमवार असतो, आज सोमवार आहे. तर मग सोमवारी डाळ बनवली आहे आम्हाला, म्हणजे कोणाला खाईल तो खाईल. मी तर जेवून झाले. सगळं चादर वेगळं बदलली ना, बेडशीट बरं वाटते, खूप बरं वाटते. बेडशीट बदलले मी तर कोणाला आणि रूम एकदम साफ केला, लादी वगैरे पुसून घेतली. जसं तुम्हाला नाही दाखवलं, भांडी वगैरे घासली, परत लादी पुसून घेतली, सगळं साफ केलं. थोडं बरं वाटतं आहे ना आता थोडं. त्या रूमचा तर बारे नक्षा कायापालट झालेली. मी त्याची पण आंघोळ करून झोपवलं आहे त्याला. गौरांश पण नाश्ता केला त्याने, आंघोळ वगैरे करून इथं सकाळीच गेले. आता थोडासा आराम करायचा. व्लॉग तर मला काय अपलोडच करता आला नाही कालचा, आणि बिलकुल टाईम नाही भेटला, बिलकुल. खाल्ला एवढी घाई गडबड झाली ना, अक्षरशः आम्ही तिची वेणी न्यायला विसरलो.
आणि जास्त काही दाखवताच आलं नाही. ओटी भरायचं आम्ही लेडीज इकडं अशा बसलेलो ना ओटी भरायला, त्याच्यामुळं मग तिकडचं काही शूट करताच आलं नाही, गुड्ड्याने केलं नाही. असं पार पडला एकदाचा. आता पुढच्या महिन्यात लग्न डायरेक्ट, तेव्हा घाई गडबड होणार. केस वगैरे धुतली, बरं वाटते जरा. आणि आता ब्लॉग अपलोड वगैरे करायचे आहेत मला, बघूया कसं काय होते ते. आता थोडासा आराम करते, झोपणार आहे मी आता थोडी मस्तपैकी. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. मेकअप कशी वाटली माझी ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मेकअप करताना पण दाखवता आलं नाही, कारण एवढी घाई गडबड झाली काय सांगायलाच नको. तरी आई आली तर जरा बरं वाटलं, म्हणजे तिने तरी सांभाळलं त्या नित्यांशला. नाही तर मग आम्ही तर होतीच समजा, पण आई आली तर थोडंसं बरं वाटलं. म्हणजे तिच्याकडंच आणि कोणाकडे पण राहतो तो नित्यांश, पण आईकडं राहायला मला टाईम भेटला, बरं वाटलं मला. आई आली तरी पण तिला बरं नव्हतं, तरी पण आली. आता काय पोरीच्या घरी असं काय कार्य असलं तर जायलाच लागतं आईला. तरी दोन्ही इंजेक्शन वगैरे घेऊन आले, ते काय आता बोलायचं. थोडा ब्लीच केला मला, थोडासा बरा वाटतं चेहरा. चला आता बघू कसं काय आहे ते. आणि हां, आज 26 जानेवारी आहे, तर 26 जानेवारीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. विसरले मी. गौरांची स्कूल होती 7 वाजता, पण तो पण अक्षरशः आम्ही किती वाजता झोपलो रात्री, मला वाटतं 2:30 पावणे 3 वाजले झोपता झोपता. त्याच्यामुळं मग बोललो जाऊ दे, शाळेत नको जाऊ. आता झोपला, मस्त उठला तो. चलो आता मी थोडासा आराम करते, दमले मी. मंडळी वाजले 6:45 मशीन लावले, कपडे म्हणजे काय म्हणतात भाजी टाकले, आणि काकींचा गणपती बाप्पा निघतोय, बँड त्याचाच वाजतोय आणि दिवाबत्ती करायची मला. बघूया. तर काकीचा गणपती निघाला तेव्हा मी सुद्धा त्याच्यात नाचले, पण मी काय व्हिडिओ काढायला भेटली नाही माझी. आणि या ज्या बायकांना असतात, तो गणपती बाप्पा आम्ही स्टेशनला गेलेलो ना पाया पडायला, तर तो गणपती बाप्पा निघाला.
कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते. आणि स्वागत संध्याकाळी मालिश करत आहे जरा. आय होप स्वागत. मी रात्री 11, 11:30, 12ला आणि कुठं संध्याकाळी. माझा टाइम असतो. आय होप तुम्ही कराल. आय होप आफ्टर मी झोप. तेच कर. त्यांच्या आंघोळ जाते आता. मस्त गुड्ड्या तयारी करते आणि सगळं झालेलं आहे काम. जेवणाचं काय ओला जवळा आणलेला तो आईने बनवला आणि कालचं चिकन आहे तर झाडून घेते जरा बाहेर. काल त्या दिवशीचं चिकन आहे. परत कलेजी आहे, चपात्या आहेत. फक्त भात तेवढा मी टाकलाय. तर जेवणाचं नाही. मच्छीवाल्यांकडे मच्छी पण असं नाही, पापलेट वगैरे काय आहे, कोलंबी मांदेली असं होतं. संध्याकाळचे मग परत बांधे होते काहीतरी बनवायचं. आता गुड्ड्या करते मस्त नित्याची तयारी. तोपर्यंत इथं मी झाडू मारून घेते. काय नाही ते दाखवायलाच लागतं, तेव्हा समजतं की प्रेम आहे. ए जा रे तू असं आपलं दिखावा प्रेम, आपलं खरं प्रेम आहे. खरं बघा हो सेवा करताय. सेवावाले कधी वॉलपेपर ठेवणार नाही, कधी स्टेटसला बड्डेचा फोटो ठेवणार नाही. चापटी कशी कपाळावर चापटी कशी लागते ते तरी दाखवत वरती बघ. कपाळावर चापटी दे बघ. असंच ठेव. काय केस. तर इथं भाकरी किती झाल्यात मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गोड काय ती शौपरी आहे. 11 12 आणि 13 भाकरी झालेल्या आहेत. तर इथं बाबांचे मित्र म्हणजे इकडचे काका येणार आहेत जेवायला. तर मग त्यांच्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा तर 13 भाकरी झालेले आहेत माझ्या. चला फटाफट वेण्या बनवून घेते देवीला. उद्या गुरुवार पण आहे तर वेण्या बनवून घेते. बघा हे बघा कुठं चाललंय. याचं नित्यांचं भरवून झालंय आणि बोललं आता वेणी बनवते. हे अजून आले नाही. 2-3 बनवून ठेवते वेण्या. शी गंदू नित्यांच गंदू झालाय. शी चाटायचं नाही, साठी करायची नाही. शी गंदा. पप्पा आले वाटतं. फोन केलेला मी आता. पप्पा आले, नित्यांचे पप्पा आले. कुठे आहेत पप्पा शनू? पप्पा कुठे आहेत? कुठे आहेत पप्पा? आवाज दे पप्पाला आवाज दे. पप्पा आपण घरात बनवलेल्या वेणांची ना मजाच वेगळी असते आणि एक समाधान वेगळं असतं. धागा झाला कमी पडला वाटतं. पप्पा कुठे आहेत सोनू? पप्पा आले पप्पा आले. नित्यांचे पप्पा आले रे. नित्यांचे पप्पा आले. पप्पा आले. थंड लागतंय सगळं ते. पप्पा आले. बघ बंद केला बघ शटर. आलाय. दिसला पाळण्याखाली आलाय. नाव यायच्या ते नको. थंड नाही लागत? थंड लागतंय ना शोनू? थंड लागतंय ना. कुठं आलं बघा पाळण्याखाली आले कसं. शेंदुरिया
ए शन, कुठं चालला तू? कुठं चालला तू? कुठं चालला? कुठं चालला तू? थंडा लागते लादी, लादी थंडी लागते. नको नको. कोण आला इथे? कोण आलाय? कोण आलाय? बाबू आलाय. शक्तीचा बाबू आलाय. नको नको. कोण आहे? नित्याशाय. कुठे आहे नित्याश? कुठं घुसलाय तू? कुठं घुसलाय? कुठं घुसलाय तू? कुठं घुसलाय तू? कुठं घुसलाय? कुठं घुसलाय माझ्या बाबल्या? कुठं घुसलाय रे? कुठं घुसलाय रे? कुठं घुसलाय रे? कोण आहे? आता पप्पा येतील बघ मच्छराला. पप्पा येतील बघ आता, तुला बघतील कुठं घुसलायस ते. कसा घुसलाय पाळण्याखाली रे. आणि हा जो व्लॉग होता तो तारीख तुम्ही बघितली असाल, तर त्या दिवशी छोटासा व्लॉग झालेला काहीतरी 5-6 मिनटाचा. तर बोललो हा टाकण्यापेक्षा मी डायरेक्ट आता विचार केला, आजचा पण जास्त काय झाला नाही शूट, त्याच्यामुळं मग मी विचार केला की दोन्ही दिवसाचा व्लॉग एकच करते आणि मग तो उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याचा व्लॉग टाकून देते असं विचार केला मी. आणि मग आता एडिट करून झालेला आहे. आता व्लॉगची एंडिंग करते. बोललो चला व्लॉग इथंच एंड करते. आय होप 2 दिवसाचा जो व्लॉग होता तो माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंट करा, लाईक करा नक्की. तर चला भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा आणि आनंदाने प्रत्येक दिवस जगत राहा. प्रत्येक दिवस म्हणजे कोणाचा मृत्यू कधी होईल काही सांगता येत नाही, त्याच्यामुळं प्रत्येक दिवस आनंदाने जगत राहा आणि सगळ्यांसोबत काय म्हणतात चांगलं बोला किंवा चांगले राहा. एवढंच या नोटवर मी व्हिडिओ एंड करते. बाय.